माझे मान्यवर. मला सांगायला आणि माझ्या मैत्रिणीला फर्स्ट पाहिल्यानंतर मला एवढा आनंद होतोय की ती एवढं बोलली आहे ना, म्हणजे मी बोलणार त्यातले शब्द पण तिचे, मी सांगणार ते पण तिच्याकडून होऊन गेले. मला तिथं बसल्यानंतर आता मी काय सांगू हे झालं. पण सर, आम्ही खूप खुश आहोत कारण हा दिवस आहे ना, हा तिसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी आम्हाला इथं यायची इच्छा होत नव्हती. मॅडम म्हटल्या, "मी आहे, या तुम्ही. मी या आहे, या तुम्ही." इथं आल्यानंतर माझे पाय कापत होते. हा माईक मला धरू वाटत नव्हता, की मला समजत नव्हतं मी काय बोलणार. पण खरंच मॅडमांचा आम्हाला खूप छान सपोर्ट, खूप छान गोष्टी त्यातून भेटलेल्या आहेत. मॅडमांनी आम्हाला सांभाळून घेतलं. त्यातून मी पण बोलायला लागले, हे ते श्रेय मी त्यांनाच देईन. सर, मी एक गृहिणी आहे. मूल आणि घर यातून मी आता बाहेर पडते. आहे माझा बॅकग्राऊंड पॉलिटिकल, पण पण मला माझी ही स्वतःची ओळख हवी आहे. कारण मी ही गोष्ट करू शकते, यासाठी मी ही कार्यशाळा जॉइन केली. ही कार्यशाळा जॉइन केल्यानंतर पहिला दिवस, दुसरा दिवस आणि हा आजचा तिसरा दिवस असा वाटतोय, की हा तिसरा दिवस संपू नये. मॅडम, अजून तुम्ही काहीतरी घ्या, नियोजन करा. आम्ही नक्की हे जॉइन करीन. अजून भरपूर गोष्टी शिकायच्या आहेत असं वाटतंय आम्हाला. त्यामुळं मी सर, इथं आलात तुम्ही, मी खूप आभारी आहे तुमचे. मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, की अपयश अपयश हे यशाची पहिली पाऊल आहे असं सगळ्यांकडून ऐकतोय आपण. पण मला असं वाटलं, की काही दिवसा मागे आपलं महापालिकेचं इलेक्शन झालं. त्यामध्ये माझे कुटुंबिक त्यात सामील होते. त्यामध्ये आम्ही सर्व सामील असल्यामुळे काही ना काही गोष्टी बोलाव्या लागल्या. पण त्या गोष्टी बोलताना मला असं जाणवलं, की मी खूप मागे आहे, मला बोलता येत नाही. अचानक अशा गोष्टी आल्या, की व्हिडिओ करायचा आहे, की आणि व्हिडिओ करता करता हा बोलायचंय, तुम्हीही बोलायचंय, अशी गोष्ट आली. त्यावेळी मला ही गोष्ट जमली नाही. बऱ्याचशा गोष्टी फिरून माहिती झाल्या. आम्ही कॅम्पिंग करत होतो त्यावेळी बऱ्याचशाच पक्षाबद्दल माहिती झाली. पण माईक घेतल्यानंतर सर मला बोलता आलं नाही. पण त्यावेळी मला ही गोष्ट खंत वाटली, की मी माझ्यापेक्षा लहान असणाऱ्यांना पाहिल्यानंतर असं वाटलं, की ते बोलू शकतात आणि मला हे जमलंच नाही. त्यानंतर मी असा विचार केला, एखादी अशी संधी येऊ दे, मी ही नक्की करेन. आणि असंच मोबाईलवर स्क्रोल करताना मॅडमांचा मी व्हिडिओ पाहिला. त्यावेळी असं जाणवलं, की हे काहीतरी आपण जॉइन करावं, शिकून घ्यावं. भले ह्यातूनही काही मला जमलं नाही तर अनेकदा शिकूया, अशी माझी इच्छा निर्माण झाली. मी सर हे जॉइन केलं. मला आता धाडसी होण्याचं असं खूप प्रेरणा येते आतून, की मी हे बोलू शकतोय. उद्या काहीही कार्यक्रम झाला तरी मी मी माझ्या घरच्यांना जॉइन होईन, हे माझ्यात आता धाडस आलेलं आहे. तर यश मी म्हणणार नाही अजून, पण मला ज्यावेळी अपयश वाटलं, की मी बोलू शकले नाही. अजून माझी ही वेळ यायची आहे. हा क्षण लागतो, तो क्षण यायचा आहे. मी असं गृहीत करते. आणि मला एक गोष्ट सांगू वाटते, की मी एक प्रसंग घडला, की असा मी जाता-जाता पाहिलं, की काही मुलं खेळत आहेत, पतंग उडवत आहेत. तर एक मुलगा पतंग उडवत असताना त्याचा पतंग नेहमी सारखा तुटतोय. तुटतोय, मग हे पाहून बाकीची मुलं त्याला हसत आहेत. हसत आहेत म्हटल्यावर तो थोडासा नर्वस झाला. नर्वस झाल्यानंतर त्याला असं वाटतं, की हे काय हसतात? ठीक आहे, बघूया. तो आणि प्रयत्न केला. प्रयत्न केल्यानंतर तो दुसरा मुलगा त्या मुलग्याला म्हणतो, "काय रे, जाऊ दे, सोड आता, तुला नाही जमत." त्यावेळी तो मुलगा त्याच्याकडे पाहतो आणि म्हणतो, "असू दे, मी प्रयत्न करीन." ही गोष्ट तो बोलला आणि काही दिवसानंतर त्याला पतंग उडवायला लावला. म्हणजे तिथं खेळत असणाऱ्या मुलांच्या पैकी
त्याचा पतंग हा खूप मोठी झेप घेतली त्या पतंगाने, हे त्यातून मला दिसून आलं. सांगायचं तात्पर्य एवढं की हार मानू नका, काही ना काही शिकत राहा. हार मानण्याने आपण मागे राहतो. अपयश मिळालं म्हणून आपण थांबलो जातो. तर न थांबता यशस्वी माणसांसारखे आपणही यश मिळवण्यासाठी लढलं पाहिजे. आपल्यात ती इच्छा, हुरूप हा निर्माण झाला पाहिजे. त्यामुळं मी म्हणते, अपयश हे यशाचं पहिलं पाऊल आहे. तर माझ्या या यशासाठी माझं किंचित थोडं यश आहे, की मी 100% म्हणत नाही, पण 25% माझं यश आलं आहे यामध्ये. कारण मी इथं येऊन बोलते, हे माझ्यात धाडस निर्माण झालेलं आहे. मॅडम, मी तुमची खूप आभारी आहे की हे आम्हाला सगळं अवेलेबल करून दिलात. बऱ्याचशा गोष्टी सांगितल्यात, बरेचसे उदाहरणं दाखवलेत, बऱ्याचशा गोष्टी स्पर्श करायला लावलेत त्यांनी. ह्या गोष्टी त्यातून आम्ही खूप काही शिकलो सर. आणि मला असं वाटतंय खरंच प्रत्येकाकडून काही ना काही घेतलं पाहिजे. थोड्या का होण्या गोष्टी ह्या घेतल्या पाहिजे. एवढं बोलून मी माझं भाषण संपवते. धन्यवाद.